राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तारीख जाहीर केल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी सोबत सुसंवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मोठा वेग आला आहे। आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच सहस्त्रकुंड येथील सतीश वाळकीकर यांच्या निवासस्थानावर पार पडली आहे। या बैठकीदरम्यान जलधारा व इस्लामपूर सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथे मोठी गर्दी केली होती। जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी प्रत्येक गटातून व गणातून 5-5 उमेदवार इच्छुक आहेत, पण जो पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ता असेल व जनतेचा इच्छुक उमेदवार म्हणून जो समोर येईल अशाच उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे आमदार प्रदीप नाईक यांनी बोलून दाखवले। आणि पंचायत समितीच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदच्या भागामध्ये जिल्हा परिषदचे इच्छुक 4-4, 5-5 कार्यकर्ते आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक भागातल्या पंचायत समितीचे इच्छुक 4-4, 5-5 आहे। त्याप्रमाणे आता त्याच्यामध्ये पक्षासाठी निष्ठावान असलेला कार्यकर्ता आणि लोकांना आवडणारा कार्यकर्ता अशाच उमेदवारांना आम्ही जिल्हा परिषदची तिकीट देणार आहोत। आणि जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी ज्या पंचायत समितीचं बेनिफिट होईल ज्या कार्यकर्त्याच्या मार्फत आणि त्यालाही जिल्हा परिषदच्या सदस्याकडून बेनिफिट होईल, जेणेकरून माझी पंचायत समिती भी पूर्ण यायला पाहिजे, जिल्हा परिषदची पूर्ण जिल्हा परिषद यायला पाहिजे, जेणेकरून कार्यकर्त्यांना या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी बेनिफिट होईल। अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करत आहोत आणि हे नियोजन झाल्यानंतर यादी प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्याला कळेल। बीजेपी व शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणे ही काळाची गरज आहे। तसेच आमची युती झाल्यास अशोकराव चव्हाण साहेबांशी बोलून राष्ट्रवादीच्या रनिंग जागा आहेत ते मी मागून घेऊ अशी दावेदारी सांगण्यास आमदार प्रदीप नाईक विसरले नाहीत। राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती व्हायला पाहिजे, माझी मनापासून इच्छा आहे। शिवसेना आणि भाजपला रोखण्यासाठी आमची युती जाणं पुष्कळ जरुरीचं आहे। तशा प्रकारे अशोक चव्हाण साहेब असेल काँग्रेसचे प्रेसिडेंट, सुनील तटकरे असेल राष्ट्रवादीचे प्रेसिडेंट, त्या दोघांचा वाटाघाटी चालू आहे। आणि जेव्हा माझ्या मतदारसंघाबद्दल बोलणं येईल तेव्हा मी त्यांना एकच सांगेल की मागच्या वेळेस जिल्हा परिषद पूर्ण माझे आले होते, त्याप्रमाणे पूर्ण वाटा माझ्या जिल्हा परिषद सदस्यासाठी ठेवायला पाहिजे अशी मी विनंती करेन। तरी पक्षाचे जे आदेश राहील ते आम्हाला पालन करावं लागेल। प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड।